पण असं की म्हणजे दोघांनी पाहिलं आणि दोघांनाही एकाच वेळेला वाटलं का एका बाजूने वाटलं दुसऱ्या बाजूने उशिरा वाटलं असं? एकाच वेळेस दोघांना. पण असं की म्हणजे हे आम्ही नंतर सांगितलं तेव्हा नाही, त्याच्यानंतर मग आम्ही एकमेकांना कबुली दिली. अच्छा, बरं. पण मुद्दा असा की मृदुला बेहरे जी त्यावेळेला जिल्हा न्यायाधीशांची मुलगी आहे आणि रमेश भाटकर जो रंगभूमीवर काहीतरी करतो आहे पण शिक्षणानं ITIच झालेला आहे, फिटरची नोकरी टेल्कोमध्ये ज्याची आहे. तर मग या लग्नाला काही फिल्मी स्टाईल काही त्याच्यात झालं? नाही नाही, हे खूप मॅच्युअर्ड पद्धतीने माझ्या वडिलांनी हाताळलं. म्हणजे मला माझी आजी विमलाबाई बेहरे आणि माझे वडील प्रताप बेहरे ह्या दोघांचं माझ्यावरती खूप ऋण आहे. आणि मला म्हणजे आता हे खरं तर आत्ताच्या मुलामुलींना जरा त्याची नवल वाटेल, पण मी रमेशला आमची ओळख झाल्यापासून म्हणजे नाटकाला आल्यापासून मी 25व्या दिवशी रमेशला सांगितलं, मीच सांगितलं की तू मला आवडतोस. क्लिअर केलं, कारण म्हटलं मला माहिती नाही ह्याला प्रेम बिम म्हणतात का, पण बहुतेक नसावं प्रेम, पण तू मला आवडतोस. तर रमेशनी कपाळाला हात वगैरे लावला असेल, नाही काय आता थोडं हेही केलं असेल त्याने, पण तो मला म्हणाला हो मलाही तू आवडतेस. आणि मग त्याच्यानंतर हे संध्याकाळी मी त्याला सांगितलं 6 वाजता. आणि आमचा तो 4 नंबरचा बसस्टॉप होता पुण्याचा डेक्कन जिमखान्यावरती. मग त्याच्यामागे एक हॉटेल होतं, तिथे आम्ही त्याच्याकडे खूप पैसे असले तर आम्ही जाऊन कधीतरी कॉफी अफोर्ड करू शकायचो. 3 रुपयाला मिळायचे तेव्हा तर, आणि मग ती प्यायचो आम्ही. पण मग त्याला मी ते सांगितलं साधारणपणे 6 वाजता. आणि मी घरी आले संध्याकाळी. वडील मला भेटले 8:30 वाजता. जेवणं झाली आमची लवकर, कारण माझ्या घरी खूप शिस्तीचं वातावरण होतं. आम्ही सकाळी लवकर उठायचं असायचं आम्हाला. संध्याकाळी आम्ही रामरक्षा वगैरे सगळं म्हणायचो. गीतेचा पाठ म्हणायचा 2रा अध्याय, आणि हे सगळं करायचो. त्यामुळे मला जेवणं झाल्यावरती मला वडिलांना मी सांगितलं, वडिलांना मी काका म्हणायचे. म्हटलं काका मला तुम्हाला सांगायचं आहे महत्त्वाचं. मला म्हणाले काय आहे? तर ते मी म्हटलं मी ना आज संध्याकाळी एका ते रमेश भाटकर आहे ना, काकांना माहिती होता, पण माझे वडील पण तसे नाटकाचे खूप शौकीन होते. आणि तर त्यांनी मला तर म्हटलं असंच आहे, रमेश भाटकरला मी सांगून आले की मला तो आवडतो. आणि मी त्यांना हेही सांगितलं, मला आठवतंय मी त्यांना सांगितलं मला तो पुरुष म्हणून आवडतोय असं मला आत्ता वाटतंय, मला माहिती नाही माझं प्रेम आहे की नाही. म्हणजे ती मला क्लॅरिटी एवढी होती की आपल्या काही वेळेस शरीराच्या गरजा असतात, त्या मनाच्याही होतात, पण नक्की कुठल्या काय हे आपल्याला समजत नाही. ही क्लॅरिटी मला होती. आणि हे जे लॉजिकल थिंकिंग आणि क्लॅरिटी आहे, हा मला असं वाटतं की माझी आजी तुळजापूरकरांचा आणि माझे वडील बेहरे ह्यांचा मला वारसा आहे. त्यांची काय प्रतिक्रिया? हां, ते काय आता ते म्हणाले की त्यांना माहिती होतं की रमेशचं शिक्षण नाही आहे, SSC नंतर त्यांनी 3 वर्षाचा ट्रेंड अप्रेंटिसशिपचा कोर्स केला वगैरे आणि नाटकात आहे असं. आणि मग त्यांनी मला सांगितलं की मृदुला उद्या सकाळी आपण सदन कमांडला फिरायला जाऊया. आणि मग सदन कमांडला फिरायला गेल्यावरती मी तुझ्याशी बोलतो. मग आम्ही सकाळी फिरायला गेलो आणि तिथे फिरल्यावरती आम्ही एका तिथे अशा कट्ट्यावरती बसलो, कट्टाच तर तर तिथे बसलो. आणि मला वडिलांनी सांगितलं की कसं, मग मी त्यांना सांगितलं की असं असं आहे आणि मला माहिती नाही आहे. तर मला माझे वडील म्हणाले दॅट्स फाईन, आय अंडरस्टँड, कारण तू आता अशी एक 17-12 वर्षाची आहेस आणि तुझं शिक्षण नाही आहे, तू अजून ग्रॅज्युएट नाही आहे, 17.5 होतं, तू ग्रॅज्युएट हो. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तू 21 वर्षाची झाल्यानंतर आपण ह्या सगळ्याविषयी बोलू, प्रेम वगैरे तुझं काय, तुला लग्न करायचं आहे का त्याच्याशी किंवा काय. तेव्हा लग्न नाही करायचं मला अजिबात, आणि देशसेवा करायची हे माझं मत होतं. तर मी म्हटलं अजून तर तसं काहीच हे नाही आहे. ते म्हणाले तू पण म्हटलं मी तुम्हाला एक क्लिअर करते की मी त्याला भेटत जाईन, कारण मला त्याला भेटण्याची गरज वाटते. मला वडील एवढंच म्हणाले, मृदुला आय ट्रस्ट यू,
माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि तू ह्या विश्वासाला जागशील आणि तुझं शिक्षणात कधी खंड पडणार नाही आणि ते लक्षात ठेवून तू वाग. त्याच्यानंतर माझ्या वडिलांनी मला, मी जेव्हा BA झाले, माझं जर्नलिझम झालं, 21 वर्षाची झाल्यावरती त्यांनी मला विचारलं की व्हॉट इज द पोझिशन, आणि मी त्यांना सांगितलं की हे आहे अजून, आणि मग पुढचं झालं. ज्यावेळेला पण हा विश्वास फार महत्वाचा होता त्यांचा. नंतर खूप